ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जाणारं नागपूर भौगोलिक, सांस्कृतिक आणि राजकीय महत्त्वामुळे देशभरात ओळखलं जातं. नागपूर शहर आता पायाभूत सुविधांसाठीही ओळखलं जाऊ लागलं आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यानंतर या शहरानं बहुस्तरीय वाहतूक व्यवस्था, जागतिक दर्जाचं वाहतूक व्यवस्थापन आणि रस्त्यांचा दर्जा यावर वेगानं काम केलं आहे. केंद्रीय रस्ते बांधकाम व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांनी शहराचा चेहरा मोहरा आणि लोकांचं नशीबच बदलून टाकलं आहे. अमरावती रोडवरील रविनगर आणि वाडी इथं सुरू असलेल्या उड्डाणपूल प्रकल्पानंतर आता इंदोरा चौक ते दिघोरी चौक हा उड्डाणपूल शहराच्या एका चौकातनं दुसऱ्या चौकापर्यंत जोडणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाची लांबी 8.9 किलोमीटर इतकी आहे. त्यात सुरुवातीच्या टप्प्यात उड्डाणपूल 6.37 किलोमीटर लांबीचा असेल. याशिवाय 13.60 किलोमीटर लांबीचा सेवा रस्ता देखील प्रस्तावित आहे. मी प्रियंका, शंकरात मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण गोळीबार चौक इथे आलेलो आहोत. आपण इथे का आलेलो आहोत तर इंदोरा चौक ते दिघोरी या सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बांधकामाची तयारी सुरू आहे. हे बांधकाम तर होते आहे. आपण जर बघितलं तर या बांधकामामुळे भंडारा ते उमरेडवरील वाहतुकीचा जो मार्ग आहे तेथील वाहतुकीची कोणती कमी होणार, त्याचबरोबर अपघातांची जी संख्या आहे ती सुद्धा कमी होणार. परंतु एकीकडे जर आपण नागरिकांच्या सुविधेचा विचार करतो त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय. आपण बघू शकता की माझ्या उजव्या बाजूला हे विशाल मोठं पिंपळाचं झाड आहे. या झाडाला 35 नंबरिंग देण्यात आलेले आहे. हे नंबर कशासाठी देण्यात आलेले आहे आणि आपण कधीही झाडांना नंबरिंग बघितलेली नाही आहे, परंतु या ठिकाणी या झाडाला 35 नंबर देण्यात आलेला आहे. हे नंबर का देण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर नाही महानगरपालिकेकडे आहे, नाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे. तर या झाडाला नंबरिंग यासाठी देण्यात आलेली आहे कारण पुढील काळामध्ये भविष्यामध्ये या पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि त्याचबरोबर या झाडाची कत्तल करण्यात येणार आहे. हे सर्वात मोठं विशाल असं झाड तोडलं जाणार आहे. आपण एकीकडे म्हणतो की झाडे लावा, झाडे जगवा. लहानशा झाडाला मोठं करण्यामध्ये किती काळ लोटून जातो, परंतु या मोठ्या अशा झाडाची कत्तल केली जाणार. एकीकडे नागरिकांच्या सुविधेचा विचार केला जातो तर दुसरीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसते आहे. कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह मी प्रियंका ठाकरे, शंखनाथ न्यूज नागपूर. या उड्डाणपुलाच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं तर प्रकल्पाची एकूण किंमत 998.7 कोटी रुपये इतकी आहे. 2 पदरी वाहतुकीसाठी डिझाईन केला आहे. या उड्डाणपुलाची रुंदी 12 मीटर असून प्रस्तावित तंत्रज्ञानासह अल्ट्रा परफॉर्मन्स फायबर प्रबलित कॉन्क्रीट पासून डिझाईन केला आहे. संपूर्ण नागपूर शहराला या प्रकल्पाची गरज होती, जो राष्ट्रीय महामार्ग 353D वरील इंदोरा चौकापासून सुरू होऊन दिघोरी चौकापर्यंत जातो. हा उड्डाणपूल दाट लोकवस्तीच्या भागातून जाणार असून तेथे अनेक छोटी मोठी अनेक दुकानं आहेत आणि स्थानिक बाजारपेठाही उभ्या आहेत. या भागात 3 मोठे आणि 11 छोटे जंक्शन असून ते जड वाहतुकीमुळे नेहमीच व्यस्त असतात. लहान मोठे अपघातही या मार्गावर नेहमीच होतात. रेल्वे क्रॉसिंगवर जामची समस्या इथं नित्याचीच झालेली आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या या समस्यांवर उपाय म्हणून हा उड्डाणपूल तयार केला जातोय. इंदोरा चौक ते दिघोरी चौकापर्यंतच्या या उड्डाणपूल प्रकल्पामुळे लोकांच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असून त्यामुळे प्रदूषणावरही नियंत्रण येणार आहे. भंडारा उमरेड, सेंट्रल अव्हेन्यू, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बस स्थानक अशा मार्गाने जाणारी वाहतूक जलद आणि सुरक्षित व्हावी असा हेतू या उड्डाणपुलामुळे साध्य होणार आहे. या पुलाचं बांधकाम नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात येत आहे. यामुळे भंडारा आणि उमरेडच्या दिशेने जाणारी वाहतूक देखील सुरळीत होणार. त्याचबरोबर अपघातांची संख्या देखील कमी होईल. परंतु एकीकडे नागरिकांची सुविधा होणार असली तरी दुसरीकडे पर्यावरणाचा ऱ्हास देखील या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष कटाई केली जाणार असल्याचे वृत्त आहे. इंदोरा चौक ते दिघोरी पुलाच्या बांधकामामुळे रस्त्यावरची झाडं कापली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. कटाईसाठी म्हणून या मार्गावरील झाडांना नंबरिंग देखील देण्यात आलेलं आहे. एकतर या उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू झाल्यावर या झाडांना क्रमांक देण्यात आले आहेत. हे क्रमांक देण्यामागील कारण काय या प्रश्नाचं उत्तर ना महानगरपालिका देत आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावर क्रमांक नोंदवण्यात आलेली झाडं भविष्यात कापली जाणार आहेत. या झाडांची संख्या सुमारे 500च्या घरात आहे.
एकूण 500 झाडांची कत्तल करून हा उड्डाणपूल आणि त्यावरील वाहतूक सुरू होणार आहे. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय शंखनाद आवाज सत्याचा. आता आपण सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय इथे आलेलो आहोत. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचं काम नागपूर शहरामध्ये सुरू आहे. आपल्या नागपूर शहरामध्ये इंदोरा ते दिघोरी उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. या काम सुरू असताना रस्त्यालगत ज्या झाडांना नंबरिंग देण्यात आली, ती नंबरिंग का देण्यात आली याचं उत्तर ना मनपाकडे आहे. मनपाला विचारलं असता त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं नाव सांगितलं, परंतु या ठिकाणी उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह मी प्रियंका ठाकरे, शंखनाद न्यूज नागपूर. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.